जाणार नाही याची दखल संघ मालकाने घ्यायची आहे। नंतर कोणत्याही संघातील खेळाडूकडे संघाचा गणवेश नसेल तर त्या खेळाडूला स्पर्धेत खेळता येणार नाही व त्या संघासाठी 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी संघ मालकाची असेल, याची देखील जबाबदारी संघ मालकाची आहे। तदनंतर 50-50चं अर्थातच 50-50ची ओव्हर आपण तिसरी घेतोय, तर स्पर्धेत तिसरं षटक हे 50-50चे राहील। त्या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा झाल्या तर त्या संघाच्या धावसंख्येतून 5 धावा वजा केल्या जातील आणि त्या षटकामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा झाल्या तर त्या संघाला 5 धावा अधिकतम दिल्या जातील। याच्यात कोणाला काही तक्रार आहे का? 10 किंवा 10 पेक्षा जास्त झाल्या तर त्या संघाला 5 धावा प्लस केल्या जातील। यस, नेक्स्ट। हां, आणि त्याच्यामध्ये अजून एक चॉईस बॉलर कोणालाही नसेल, म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून चॉईस बॉलर दिला जाणार नाही। हां, बॅटिंग करणाऱ्या संघाकडून चॉईस बॉलर दिला जाणार नाही। तदनंतर पुढील नियम, खेळाडू कक्षेत फक्त 14 खेळाडू, 1 संघ मालक आणि 2 संघ व्यवस्थापक यांनाच जागा दिली जाईल, त्याच्यापेक्षा अतिरिक्त कोणीही तिथे बसवू नये। पुढील नियम, कोणत्याही संघातील संघ मालकाने एक्स्ट्रा जर्सी घेतली, तुम्ही एक जरी एक्स्ट्रा जर्सी घेतलीत किंवा 100 एक्स्ट्रा जर्सी घेतली तर त्या संघाचा सामना चालू असताना संघातील खेळाडू व्यतिरिक्त तो जर्सी परिधान केलेला तुमचा प्रतिनिधी जर मैदानात उतरला तर त्या संघाला पेनलाइज केलं जाईल, 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संघ मालकाची असेल। जर आपला सामना चालू असताना आपली जर्सी परिधान केलेला आपला प्रतिनिधी मैदानात गेला तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला स्वीकारावी लागेल। नेक्स्ट, प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंगसाठी म्हणजे बॉलिंगसाठी आणि बॅटिंगसाठी प्रत्येकी एक रिव्ह्यू दिला जाईल। रिव्ह्यू सर्वसाठी असेल, फक्त LBW सोडून, मग बीमरसाठी, वाईटसाठी, रनआउटसाठी रिव्ह्यू असेल, परंतु LBWसाठी रिव्ह्यू नसेल। नेक्स्ट, पहिल्या दिवशी सर्व संघांना ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे। सर्व 32 संघ उपस्थित कंपल्सरी राहिले पाहिजेत। संघ मालक आणि संघातील 14 खेळाडू कंपल्सरी 4 वाजता उपस्थित राहायचं आहे पहिल्या दिवशी। तदनंतर दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीचं रिपोर्टिंग टाईम हे सकाळी ठीक 11 वाजताचं असेल। दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस आपण 11 वाजताचं टायमिंग का देतोय? कारण का आपल्याकडे 32 संघ आहेत, आपल्याकडे वेळ कमी पडणार आहे। आपल्याला प्रत्येक दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर 10 ते 12 मॅचेस खेळवायचे आहेत। यासाठी रिपोर्टिंग टाईम दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाची 11 वाजताची असेल। चौथ्या दिवशी आपण 16 संघ नॉकआउटसाठी लॉट टाकण्यात येईल, त्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्टिंग टाईम चौथ्या दिवशी सांगण्यात येईल। चौथ्या दिवशी नॉकआउटचे आपल्याला 16 संघ मिळतील, त्याच्यात आपण लॉट टाकू आणि त्याचा टायमिंग, रिपोर्टिंग टाईम तुम्हाला चौथ्या दिवशी कळवण्यात येईल त्याच दिवशी। नेक्स्ट, शेवटच्या दिवशी 4 वाजता सेमीफायनलच्या 4 संघांना रिपोर्टिंग टाईम असेल। शेवटच्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी 4 वाजता सेमीफायनलमध्ये गेलेले 4 संघांना रिपोर्टिंग टाईम आपण देतोय 4 वाजताचा। मग पहिली मॅच कोणाची, दुसरी मॅच कोणाची खेळवायची तो निर्णय कमिटीचा असेल। यस, आणि आपण पाहतोय शेवटच्या दिवशी पहिला सामना आदिवासी सामना असेल, आदिवासी खेळाडूंचा सामना। तदनंतर MD वॉरियर्सच्या विरुद्ध थळ ग्रामपंचायतीतील खेळाडूंचा सामना। तदनंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, त्याच्यानंतर रायगडच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया आणि नंतर आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या रायगडच्या विरोधात, पहिल्यांदा रेस्ट ऑफ इंडिया हा सामना आपल्या अलिबाग नगरीमध्ये होणार याच्यासाठी। यस, नेक्स्ट, कोणत्याही षटकात कोणत्याही प्रकारे चेंडू गहाळ झाल्यास अथवा हरवल्यास चेंडू नवीनच घेतला जाईल। चेंडू फुटला तर त्यावरती जी क्रिया झालेली असेल, म्हणजे चेंडू फुटला तर बोल्ड झाला असेल तर बाद दिला जाईल, षटकार गेला असेल तर षटकार दिला जाईल, त्या चेंडूवरती जी क्रिया झाली असेल ती क्रिया ग्राह्य धरली जाईल। नेक्स्ट, वैध ॲक्शन करण्यासाठी म्हणजे फेकी गोलंदाजी करण्यासाठी कोणताही गोलंदाज
जर फेकी ठरवला तर तो पूर्ण स्पर्धेत त्याला गोलंदाजी करू शकणार नाही. नेक्स्ट, 5 षटकांच्या सामन्यासाठी आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटं वेळ देणार. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली नाही गेलीत तर 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. नेक्स्ट, 14 खेळाडू कंपल्सरी 2 लीग स्टेजच्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळवायचेच आहेत. 14 खेळाडू खेळवलेच गेले पाहिजेत. बंधनकारक असेल. कोणत्याही कारणास्तव 14 खेळाडूमधून एखादा खेळाडू खेळवला गेला नाही तर त्या संघाला 2 धावांची कंपल्सरी पेनल्टी दिली जाईल. 14 खेळाडू 2 लीग स्टेजच्या सामन्यात खेळवले गेलेच पाहिजेत. नेक्स्ट, यस, फलंदाज बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या वरती येण्यासाठी आपण कमी वेळ घ्या. अन्यथा पंचांनी त्याच्यावरती कोणताही निर्णय घेतला तर तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. या निर्णयामध्ये फलंदाज बाद सुद्धा ठरू शकतो. तर याची जबाबदारी संघ मालकाने आणि संघ कर्णधाराने घ्यायची आहे. यस, या स्पर्धेच्या माध्यमातून एक नियम सांगतोय, लक्ष द्या काळजीपूर्वक. किट कंपल्सरी असेल. त्या किटमध्ये आपलं टी शर्ट येतं, आपली ट्रॅक येते, आपले शूज कंपल्सरी आणि त्याच्यामध्ये आपली कॅप कंपल्सरी. जी कॅप आपण पाहतोय कमिटीने दिलेली आहे, आपली वीर आमदार प्रीमियर लीग 2025चीच कॅप आपल्या डोक्यावरती असणं कंपल्सरी असेल. या स्पर्धेमध्ये बाहेरील कॅप अलाउड नसेल अथवा तुम्हाला कॅप घालायची नसेल तर तुम्ही विदाऊट कॅप खेळू शकता, परंतु बाहेरील कॅप अलाउड नसेल. जर कोणीही बाहेरील कॅप घातलेली आढळली तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची जबाबदारी कर्णधार आणि संघ मालकांनी घ्यायची आहे. तदनंतर या स्पर्धेमध्ये कोणत्याही नियमामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय कमिटी अथवा आयोजकांचा राहील. यस, या स्पर्धेच्या माध्यमातून असे आपण 18 नियम. या नियमांमध्ये कोणाला काही तक्रार असेल किंवा कोणाला काही डाऊट असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे, त्याची आपण पडताळणी करूया. चला आता आपण लॉर्ड्सकडे वळूया. 32 संघ. चला 32 संघांमधून पहिला सामना कोणाचा असेल? सर्वांच्याच नजरा आज या खऱ्या अर्थानं 32 संघांकडे पहिल्या सामन्याकडे लागल्या गेल्यात, जिथे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा पहिला सामना कोणत्या 2 संघांच्या माध्यमातून खेळला जाईल? आपला नन्ना मुन्ना श्लोकच्या माध्यमातून पहिल्या सामन्याच्या आपण अजून एक नियम सांगतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याकडे 32 संघ आहेत. आपल्याकडे 8 ग्रुप असतील. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप ई, ग्रुप एफ, ग्रुप एफ नंतर आपण पाहतोय जी आणि एच. यस, ग्रुप जी आणि ग्रुप एच असे 8 ग्रुप असतील. पहिला सामना 2 चिठ्ठ्या श्लोकच्या माध्यमातून काढण्यात येतील. पहिला सामना कोणता संघ, कोणते 2 संघ आपल्या समोर येतील नक्कीच. चला काढायची आहे श्लोक. पहिली एक काढ, नंतर एक काढ. पहिल्या सामन्यासाठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा पहिला सामना. पहिला संघ खेळला जातोय एस डी ग्रुप चेंड्रेच्या गोंधळपाडाच्या विरोधात एस पी सुपर प्लेयर्स आंबेपूर. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. पहिला सामना नक्कीच. तदनंतरचा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ. दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ आहे जय भवानी फुफादेवी पाडा. जय भवानी फुफादेवी पाडाच्या विरोधात संघ च्या विरोधात संघ आहे तो म्हणजेच ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. एकदा जोरदार टाळ्या.
दुसऱ्या सामन्यासाठी. यस, ग्रुप ए चा हा दुसरा सामना असेल. आता आपण ग्रुप बी कडे. ग्रुप बी चा पहिल्या सामन्यातील पहिला संघ, ग्रुप बी च्या पहिल्या सामन्यातील पहिला संघ आहे तो म्हणजेच शंभूराजे वॉरियर्स कामारले. त्याच्या विरोधात संघ उभा कोण राहणार, कोण या संघाला दोन हात करणार? RM सप्लायर्स जिराड. यस, ग्रुप बी मधून पहिला सामना, ग्रुप बी मधून पहिला सामना, ग्रुप बी मधून दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ. पहिला संघ आपण पाहतोय, कोणचं नाव? सरपंच सविता गोरख कडवे मिळखतकार संघ. या संघाच्या समोर कोणता संघ या संघाला आव्हान मैदानाच्या वरती, अर्थातच देणार मैदानाच्या वरती शाबीर 11 थळ संघ. यस, दोन्ही दिग्गज संघ, नो डाऊट एक चांगला सामना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. तदनंतर ग्रुप सी. आता आपण पाहतोय जिथे सी ग्रुप म्हणजे 6 तारीख अर्थातच दुसऱ्या दिवशीतील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिला संघ. ग्रुप सी मधून पहिला सामना आपण निवडतोय. पहिल्या सामन्यातील पहिल्या संघाचं नाव पुढे येतंय, तो संघ आहे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. यस, त्याच्या विरोधात कोणता संघ असणार? साखरच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स म्हणजे ऋषी राऊतचा संघ साखर संघाच्या विरोधात खेळणार, नो डाऊट. सी ग्रुप मधून दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ आपण पाहतोय, कोणाचं नशीब आजमावणार? मेजवानी 11 गोंधळपाडा संघ तयार आहे, सांगतोय की आमच्या विरोधात कोणता संघ खेळण्यासाठी येणार. मैदानाच्या वरती राजाभाई केणी टायगर्स, एका जोरदार टाळ्या, जिथे सी ग्रुप मधून दुसरा सामना नक्कीच खेळवला जाईल. आता ग्रुप डी कडे. ग्रुप डी मधून पहिला सामना, पहिला संघ. यस, ग्रुप डी मधून पहिल्या सामन्यातील पहिला संघ निवडला जातोय. श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ तयार आहे आव्हान स्वीकारण्यासाठी. समोर संघ आहे गावदेवी जिराड. यस, ग्रुप डी मधून पहिला सामना, दोन्ही ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात. ग्रुप डी मधून दुसरा सामन्यातील पहिला संघ. ग्रुप डी मधून दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ. पहिला संघ आहे SS ग्रुप अलिबाग. SS ग्रुप अलिबाग संघ देखील तयार आहे. त्याच्या समोर दोन हात संघ कोण करणार? तो म्हणजेच बंधू भोईर 11 बोरली हा संघ. यस, डी मधून दुसरा सामना, बोरली संघ येतोय, तो म्हणजे वायशेत संघाच्या विरोधात. नेक्स्ट तदनंतर तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला संघ. श्लोकच्या माध्यमातून चिठी उचलली जाते आणि पहिला संघ आहे तो म्हणजेच जंजिरा पॉइंट्स मुरुड. जंजिरा पॉइंट्स मुरुडच्या विरोधात संघ आहे तो म्हणजेच हुसेन टाकेच्या विरोधात खेळणार अनंत गोंधळी फाउंडेशन, अर्थातच NSC खानाव. 7 तारखेची तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच. ग्रुप ई मधून पहिला सामना, ग्रुप ई मधून दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ. ग्रुप ई मधून दुसऱ्या सामन्यातील पहिला संघ आपल्या समोर येतोय करण 11 झारखंड संघ. या संघाच्या विरोधात आता अक्षय कदम वाट बघतोय. अक्षय कदम वाट बघतोय. समोर संघ आलाय लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ दाखवा. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ आपण पाहतोय झारखंडच्या विरोधात खेळणार मैदानाच्या वरती. नेक्स्ट ग्रुप. ग्रुप एफ मध्ये पहिल्या सामन्यातील पहिला संघ जिथे
संघाची चिठ्ठी, संघाचं नाव कोणतं असेल दाखवला जातोय. एनजी वॉरियर्स संघ, यस. आणि दुसरा संघ एनजी वॉरियर्सच्या विरोधात आपण पाहतोय आर्यन स्ट्रायकर्स. आर्यन स्ट्रायकर्स जिथे तिसऱ्या दिवसातील ग्रुप एफ मधून पहिला सामना आपण पाहतोय, यस. नंतरचा दुसरा सामना ग्रुप एफ मधून. चला उचल चिठ्ठी. पहिला संघ आहे तो म्हणजेच ग्रुप एफ मधून दुसरा सामन्यातील पहिला संघ. नाव समोर येते फ्रेश बेक हाऊस मानी. फ्रेश बेक हाऊस मानी च्या विरोधात कोण खेळणार, कोण दोन हात करणार. मंगेश म्हात्रेच्या विरोधात बॉस फायटर सागर संघ, यस. बॉस फायटर सागर संघ मानी संघाच्या विरोधात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर शेवटचा दिवस म्हणजे चौथ्या दिवसातील पहिला सामना, यस. लीग स्टेजचा शेवटचा दिवस, त्या दिवसातील पहिला सामना सायंटिफिक वॉटर स्पोर्ट्स साखर पहिला संघ. दुसरा संघ आपण पाहतोय साखरच्या विरोधात आरसी ग्रुप थळ, यस सिटीज. दोन्ही अर्थातच नावाजलेले संघ, दादा संघ एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या वरती उभा ठाकणार. शेवटच्या दिवसातील पहिल्या दिवसातील दुसरा सामना लीग स्टेज मधून आपण शेवटचा दिवस जिजा 11 शहाबाजच्या विरोधात मैदानाच्या वरती संघ उतरणार तो म्हणजेच समा वॉरियर्स लोणारे. नक्कीच दोन्ही चांगले संघ, चांगली मॅच होईल, चांगला सामना होईल, प्रेक्षणीय सामना होईल, याच्यात मात्र शंका नसेल. तदनंतर या दिवसातील पुढील सामना पहिला संघ असेल साईराज वर्सोली. ग्रुप एच मधून पहिला सामना साईराज वर्सोलीच्या विरुद्ध संघ असेल एबी ग्रुप अलिबाग, यस. साईराज वर्सोलीच्या विरुद्ध एबी ग्रुप अलिबाग ते दोन्ही संघ मैदानाच्या वरती उतरतील. तदनंतर दुसरा सामना अर्थातच लीग स्टेज मधील शेवटचा सामना. लीग स्टेज मधील शेवटचा सामना खेळवला जाईल. पहिला संघ नागेश्वर आवासच्या विरोधात. आता शेवटचा संघ आरव 11 बामणसुरे, यस. शेवटचा संघ नक्कीच येतोय आरव 11 बामणसुरेच्या विरोधात नागेश्वर आवास. अशी आपण लीग स्टेजचे सामने पाहणार आहोत. आणि हॅलो, हे लीग स्टेजचे मॅचेस आहेत आणि अशा स्वरूपाने सामने होणार आहेत. परंतु यावर्षी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये हे पर्व जे आहे जे दुसरं आहे, जे पर्वामध्ये आपल्याला थार पाहायला मिळते, परंतु आणखीन एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे खेळणार आहे एका बाजूला रेस्ट ऑफ रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ रेस्ट ऑफ इंडिया. एक बिग फाईट शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये शेवटच्या दिवशी यायला आणि पाहायला विसरू नका. एका बाजूला रेस्ट ऑफ रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ रेस्ट ऑफ इंडिया. एक बिग बॅटल, प्रेक्षणीय लढत आपल्या भेटीला येत असताना. तर अशा स्वरूपाचे लॉट्स आपण पाहिलेत. 8 ग्रुप तयार करण्यात आलेत आणि 8 ग्रुप निवाय आपण राऊंड रॉबिन स्वरूपामध्ये या मॅचेस खेळवणार आहोत. याकडे लक्ष वेधूयात. प्रत्येक सामना विनर्स लुझर्स अशा स्वरूपाच्या मॅचेस होतील प्रत्येक ग्रुप निहाय. या आपण लक्ष वेधून घेऊयात आणि अगदी त्याच वेळेला आपण पुढच्या काही नियमावली आहेत त्याकडे आपण पाहून घेऊयात. बघा मित्रांनो, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय जे 10 लीग स्टेजचे सामने आहेत ते ग्रुप बी मधून आपण 3 जे लीग स्टेजचे सामने म्हणजेच ग्रुप बी मधून विनर त्याच्यानंतर लुझर आणि मॅच 3चा लुझर आणि मॅच 4चा विनर असे 3 सामने आपण दुसऱ्या दिवशी खेळवणार आहोत. कारण का आपल्याला त्या दिवशी ओपनिंग करायचं आहे, वेळ पुरणार नाही, म्हणून ते 3 सामने आपण दुसऱ्या दिवशीचे लीग स्टेजचे सामने झाल्याच्या नंतर खेळवणार आहोत. याची सर्व संघांनी दखल घ्यायची आहे. यस, थँक्यू. आणि पहिल्या
पहिल्या दिवशी आपण पाहतोय लीग स्टेजचे एकूण 10 सामने असतील, बरोबर. 8 संघांमध्ये 10 सामने होतील. त्यामध्ये ग्रुप ए चे सर्व सामने होतील. ग्रुप बी मधून जी तिसरी मॅच आहे विनर विनर, त्याच्यानंतर लुझर लुझर आणि मॅच 3 चा लुझर आणि मॅच 4 चा विनर, अशा 3 मॅच आपल्याला पेंडिंग ठेवायच्या. त्या दुसऱ्या दिवशी च्या लीग स्टेजच्या मॅच झाल्याच्या नंतर आपण खेळवणार आहोत. पहिल्या दिवशी आपल्याला 7च मॅच खेळवायचे आहेत, फक्त 7. दुसऱ्या दिवशी आपण लीग स्टेजच्या मॅच झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्या मॅचेस खेळवणार आहोत, अशी व्यवस्थापकाच्या माध्यमातून नियमावलीमध्ये सांगण्यात येते. यस, लाईव्ह बंद आहे ना. चा तिसरा सामना ग्रुप बी मधून पहिला दुसरा संघ, त्याच्यानंतर चौथा सामना तिसरा आणि चौथा संघ. 5वा सामना असेल ग्रुप ए मधून विनर विनर आणि 6वा सामना ग्रुप ए मधून लुझर लुझर, असा 7वा सामना आणि 6वा सामना आणि 7वा सामना मॅच 3 चा लुझर आणि मॅच 4 चा विनर, असे 7 सामने आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये खेळवले जातील. ग्रुप बी मधून जे 3 सामने राहणार आहेत ते आपण दुसऱ्या दिवशी च्या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, जे सामने आहेत ते झाल्याच्या नंतर खेळवणार आहोत, असा अंतिम निर्णय कमिटीचा आहे. यस, तदनंतर बोलू काय